विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर महानगर पालिका प्रभाग क्रमांक 11 मधील पालिकामधील झोन क्रमांक 2 अक्कलकोट रोड, किसान नगर व समाधान नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील सांडपाणी ड्रेनेजचा तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे व ब्रिकेस ह्युमन राईट्स मिशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महबूब अब्दुल बागवान यांनी याविषयी आवाज उठवले। त्यामुळे संबंधित अधिकारी लगेच या ठिकाणी असलेल्या चेंबराचे काम करायला सुरुवात केली। सोलापूर महानगरपालिका हद्दातील किसान नगरकडे जाणारा मुख्य रस्त्यावर या ठिकाणी असलेला ड्रेनेज चेंबर संबंधित अधिकारी यांनी भरलेला आहे, तरी वारंवार तक्रार देऊन सुद्धा महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांनी लक्ष दिलेले नाही। या ठिकाणी असलेले नागरिक कमीत कमी 2 महिन्यापासून दुर्गंधी वायूमुळे त्रास सहन करावं लागत आहे। तसेच शाळेला जाणाऱ्या येणारे लहान मुले मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याकरिता तसेच अनेक लोक या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत। अशा प्रकारचे त्रास पुन्हा होऊ नये म्हणून संबंधित अधिकारी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। यावेळी येथील नागरिकांनी उपस्थित होते। अशोक रंगदळ, विजय परदेशी, आदर्श देशमुख, आज जयकुमार पाटील, सोलापूर प्रतिनिधी बंदे नवाज शेख। मला गावाला बरोबर दाखवते पोलीस कुठला रोड आहे। मी महबूब बागवान बोलतो मॅडम, सोलापूरवरून। मॅडम ते मोठे जळ आहे, सिटीमध्ये येते, आम्हाला भरपूर त्रास आहे। हॅलो, जरा इथं कंट्रोलचे लोक पाठवा की। बंदी आहे, टँकर यायचं नाही, नो एंट्री यायची, नो एंट्रीमध्ये गाडी यायची। आता पण घातलं का कुठं पण फटक असतं की नाही, लोक पडले। आता गाव सांगायचं ना वचन तुम्हाला, अहो तुम्ही मला सांगितलं का वचन, तर तुम्हाला खटक कवा पाहिजे। हे भागातले मी रहिवासी आहे। समर्थनगर म्हणून नाव ओळखण्यात जाणार आहे नगरमधलं हे पाणी येऊन 7-8 लोक पडले। हंसड साहेबाला फोन लावला तर बी त्यांनी फोन उचलत नाही, फोन स्विच ऑफ ठेवते। रोज चक्कर येऊन मारते इथं रोज 4-5 लोक पडू लागले पाणी साचल्याची। ते कमीत कमी 5 महिने झाले। पांढऱ्या साहेबाला बी फोन लावलं, पांढऱ्या साहेब म्हणते मी पाठवतो म्हणून 5 वेळा येऊन गेले, काय काम केलं नाही ते। रोज 5-6 लोक पाणी थांबवून पाण्याचे टँकर येऊन जाऊन सगळे हे होते। पाण्याचे टँकर इथं सध्या इथं थांबलेलं आहे, पण या भागात बनवलं नाही की तसंच काम थांबून ठेवलं की कमीत कमी 5-6 महिने झाले पाणी सतत सगळ्यांनी सांगून आम्ही वैतागलो। रोज 4-5 लोक पडू लागले की रोज हे पाण्यामुळं चेंबर पॅक झाले। कमीत कमी 4-5 महिने झाले। त्यावेळी विशाल साहेब होतं, विशाल साहेबाला बी सांगितलं होतं, विशाल साहेब मयत झाले। नंतर पांढरे साहेबाला साहेबांनी सांगितलं, त्यांनी आज उद्या म्हणून 5-6 महिने घालायला आम्ही स्वतः बोलून जोड नकाशाला साहेबाला जाऊन आम्ही बोलून आणून हे काम करून घेत आहोत। आता हे काम कोण करायला लागले ते ड्रेनेजचं? महानगरपालिकेचे
बोलवले कोण त्याला? आम्ही बोलवलं, जाऊन ऑफिसमध्ये तक्रार बोलून जोगदानकर साहेबाला बोलून आम्ही सगळं जाऊन बोलून आणलो. मग इथे नगरसेवक पाठवले नाही का? पाठवलं नाही, आलं नाही, एक दिवस चक्कर मारला नाही. रोज फोन करतोय, सगळे हे करतो. आम्ही बघितलं म्हणतो फोन स्विच ऑफ, एक दिवशी आलं नाही. मग तुम्ही गेलो तर नगरसेवक पशी? नगरसेवकाशी गेलो, फोन लावला, येतो म्हणून आलं नाही ते. हां, तर तक्रार केलं का तिकडं तुम्ही? हां, तक्रार केलो, 7-8 वेळा फोन लावला, आज येतो, उद्या येतो, आम्ही बघून जातो, तरी बी आलं नाही तिथं. हां, अजून काय वास ते येतोय का? हां, वास येतो, धुण्यात वास येऊ लागला. आता बघा की साहेब येऊ दे, कोण बी येऊ द्या, वास बघा कसा येऊ लागले. हां, रोज 4-5 लोक येऊन पडतात. मला गावाला यायचं नाही. गडबडीचा धंदा नाही. तुम्हाला 50,000 एक मिनिट मावशी, एक मिनिट. तुम्ही खरं सांगा, परवा दिवशी एकाच्या अंगावर गाडी घातला असता का नाही? अहो, मी गाडी उभा करत काय उभं मला तर गाडी अवघड आहे. हॅलो, गाडीला विरोध करायचा. एवढं मोठं जर ती मेहनत असतं माणूस, तर तुम्ही काय केलं असतं? तुमच्या घरचे कोण राहिलं तर काय केलं असतं? त्याला घ्यायचं ना, आपल्याशी घ्यायचं नाही. मोठी गाडी असं दुसरं काय झालं मग तुम्ही? गाडी न्यायचं नाही, गाडी बंद करायची. संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. मला तक्रार आहे जी, तिथं तुमची ही जी गाड्या येतात ही गाड्या अलिगल आहे, लिगल नाही. तुमचं परमिशन कुठनं आहे, कुठला मार्ग आहे मला दाखवा त्या गाडीवर. इथनं आहे का तुम्हाला परमिशन? तुम्हाला परमिशन इथनं आहे का मला दाखवा. मी आता पोलीस स्टेशन बोलून घ्यायला लागलो, पोलिस या लागलेत, त्यांना परमिशन दाखवा आणि तुम्हाला गाडी सोडतो. ते परमिशनचं तुमच्याकडे राहते, म्हणजे आमच्याकडे काही नाही. तुमची गाडी आहे. तुमचं परमिशन आहे का इथनं जायला? हा, एवढं हे चेंबर तुटला मावशी, थांब रे, हे चेंबर तुटला, ते चेंबर तुटून आत गेला, आत जाऊन ते चेंबर भरला. मग एवढं पाणी साठा लागला. हे 15 दिवसच्या वर झालं, डोकं इथं पडा लागले. 2 बाया डोक्याला रक्त या लागला. ते हो काय काय झालं हो? रक्त कुणाला आला? हा, एवढ्या लोकांना त्रास होत आहे. तुमचे एवढे मोठे जड वाहने इथं जाते आहेत, मग तुमचं काय काम आहे? इथं 1-2 ट्रक रूम तर टाकायचं. तुम्ही करून खाता का नाही या रोडवर? म्हणजे ते तमशक्ती मला करून आहे. तमशक्ती मालकाचं जे आहे ना, ते पाण्याच्या आतमध्ये तिथं भरून आणतं आणि कुठल्या तर दवाखान्यावर घालतं. काय पाणी आहे हां, नेहमीचा बघा असं त्रास होत आहे. नेहमीचे चेंबर तुटून आतमध्ये पडते. हां, त्या गाडीमुळं चेंबर तुटते. ते चेंबर तुटून आत पडते. 2 वेळा ते चेंबर बदलून सुद्धा आम्ही घातलेलं आहे. तिथं पाणी भरायला येते. इथं पाणी आहे ना, ते पाणी भरायला येते. विहीर असल्यामुळं ते पाणी भरायला येते. चालक पण आहे, मालक पण आहे, सगळे तिथं कामध्ये आम्ही सगळं करून मुरुम घालून देतो. आता म्हणायला लागले, पहिला ड्रायव्हर उलट बोलायला, आता तुम्ही काय म्हणतो आम्ही सगळं मुरुम घालून तुम्हाला व्यवस्थित करून देतो म्हणतो. आता तुम्ही तक्रार देणार आहे का? तक्रार काय नेऊन गाडी लावायची गाडी लावतो, पण तुम्हाला पोलीस यावं लागेल. साहेबाला बोलतो, पवार साहेबाला बोलतो. बोला, बोलण्याबद्दल काय नाही, पण तुम्ही या म्हणा. मला कॉल दिल्या म्हणलं तुम्हाला यावं लागतं. कोण आहे गाडीचा ड्रायव्हर? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.